देवळे गावात बघा पाण्यासाठी कशी वन वन फिरतायत महिला. आपण जाऊ विहिरीकडे बघायला. बघा एक आजी, आता ह्या वयात आजी जर डोक्यावर पाणी वाहत असेल तर किती अवघड आहे. आजी कुठले? तिकडं पुढं घर राहतात तिकडून किती लांब असेल? आता त्या देवळापाशी जवळजवळ 1-1.5 किलोमीटर असेल. मग हा? काय करावं, पाणी नाही ना. बापरे, मग आता तुम्ही डोक्यावर पाणी वाहताय एवढ्या लांबून. मग आता काय करायचं? याच्यावर पाण्यावर काही कोण इलाज काय हे जे निवडून येत आहे हे काही पाहते नाही का काही? इकडे खाली येड काढले तर अजून कुठं पाईप नाही काय नाही, पाईप काढून ठेवले तर. आता ह्या अशा उन्हात व्हायचं तुम्हाला किती अवघड आहे. आणि ह्या वयात पाणी व्हायला लागते तुम्हाला. चालतंय ना, पाय दुखतो पण तसंच आपलं होतं चालायचं. आपण अजून त्या 2 महिला आहेत, आपण त्यांनाही विचारू. जवळजवळ 1-1.5 किलोमीटर ह्या महिलांना पाणी व्हायला लागते. आपण कोणत्या काळात जगतोय आता? आजी कुठले? चिंचेची वाडी म्हणजे पारते तिकडं. किती लांब असेल? 1 किलोमीटर असेल ना. मग तेवढ्या लांब आता पाणी घेऊन जायचं का? नाही, इथं आम्ही राहतो, इथं घरा दिसतात ना, हा हा. इथं राहतो. तरी ते 1 किलोमीटर झालं की तरी ते मग तिथपर्यंत घेऊन जायचं पाणी. अवघड आहे. मग लय अवघड आहे बा आमचं. मग तुम्ही असं काय गावातले काय असं सरपंच बिरपंच यांना काय असं बोलत नाही का काही? मग बोलतो बाबा, पण कुठं सरपंच कायच. आता जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तू सरपंच जिल्हा परिषद झाला देवरी आहे, मग सुधरवून दिला, पण तू कुठं काय करतो? आणि वैयक्तिक काढले. कोणी ही तुम्ही वैयक्तिक काढली का विहीर? हा ठीक आहे, विहीर काढली, विहिरीला पाणी लागलं असेल, पण मग ती वाहतूक तर करणं आहे ना, पाणी वाहन आहे ना तेवढं. गावाने आता भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने जलजीवन मिशन योजना चालू केली आहे. प्रत्येक घरात पाणी. आता इकडं पाहिलं तर ते पूर्ण फेल दिसतंय जलजीवन मिशनचं. तुम्हाला जर डोक्यावर जर व्हायला लागत असेल, आपल्या तालुक्याचे आमदार बी काही लक्ष घालते नाही इकडे. तुम्ही काय सांगाल आमदारांना? काय सांगू, पाणी व्हायला आता डोक्यावरून काय सांगतो. त्यांना असं काय मागणी काय करू शकता, कराल तुम्ही त्यांच्या? मागणी नळ योजना, मोटरी, काय पाण्याची साधना. आमचा विकास नकोय आमदारांना म्हणा, बाकी विकास फक्त प्यायला पाणी जरी मिळालं तरी आम्हाला भरपूर झालं. बाबा सांगून कटाळलं रे, कोणी नाही कोणाचा. विकास होईल तेव्हा होईल, पण पिण्याचंच पाणी जर नाही एवढ्या लांब 2-2 किलोमीटर व्हायला लागत असेल. आता तरी येरी काढण्यात या लोकांनी, न तर भारतात तिकडे वरच्या डोंगरात येरी, तिथून आका गाव जातो पाण्याला, जातो आता पाहिला. किती महिने तुम्हाला असं पाणी व्हायला लागते? आम्ही पुसाच्या महिन्यापासून, पुस माव म्हणजे जवळ 4-5 महिने डोक्यावरच पाणी व्हायचं. डोक्यावर पावसाळा बी डोक्यावर, पावसाळ्याचं काय, पण तिथं असं उबाड बिबाड निघाले मग जवळ असताय ना, पण मग हे असं डोक्यावर आणायचा. आश्विन वारापासून या डोक्यावर सारखा. लय अवघड परिस्थिती, लय अवघड आहे. कवर आता हे असं आयुष्य, कवर असं पाणी वाहून आता तुमची ती एक पिढी संपत आली जवळ आता. आमच्या कुकडेश्वरला लय पाणी तिकडं, पोरी बिरी टाकल्यात. इकडं नाही ना वरती, इकडं आजनावळेपासून घाटघर पासून इकडं आलं का अशीच परिस्थिती पाण्याची. आमच्या कुकडेश्वरला प्रत्येक दणीचा इथं बोर आहे, येरी. ठीक आहे आजी, येऊ का? हे बघा ही विहीर, ही आजी पाणी वाहत आहे. आता आपण दाखवू का किती लांब यांना पाणी व्हायला लागतंय, किती लांब ह्या भर उन्हात आता हे पाणी वाहत आहे. जवळजवळ 2 किलोमीटर यांना चालत जाऊन घरी पाणी न्यायचे. किती मोठी शोकांतिका आहे. मग हे पंचायत समिती असेल, सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा आमदार असेल, हे काय करताय? मग नक्की विकास कुणाचा करताय? आता महाराष्ट्र सरकारने जलजीवन मिशन बघाय, आजी पाय दुखतोय त्यांचा, अशा याच्यात पाणी वाहत आहे.